नागपुरातील एका मंदिरात घडलेल्या चोरीच्या घटनेने सर्वांनाच हादरून सोडले आहे। मात्र या चोरीची सर्वात धक्कादायक बाब म्हणजे चोरी करण्यापूर्वी चोरांनी देवासमोर कान पकडून माफी मागितली आणि त्यानंतर थेट दानपेटी फोडून रोकड लंपास केली। ही संपूर्ण घटना मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून आता या फुटेजच्या आधारे पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत। पाहूया हा संपूर्ण रिपोर्ट। नागपूरच्या लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मालधक्का परिसरातील शीतला माता मंदिरात ही धक्कादायक चोरीची घटना घडली। मंदिराचे पुजारी आणि व्यवस्थापक जितेंद्र पांडे यांनी 27 जुलैच्या रात्री मंदिर बंद करून घरी गेल्यानंतर मध्यरात्री 2 अज्ञात चोरांनी मंदिराचे मुख्य कुलूप तोडून आत प्रवेश केला। मात्र चोरी करण्यापूर्वी दोन्ही चोर देवासमोर उभे राहिले। त्यांनी कान पकडून माफी मागितली आणि काही क्षणातच दानपेट्यांचे कुलूप तोडून त्यातील रोकड चोरून नेली। ही संपूर्ण घटना मंदिरात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाली आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी पुजारी मंदिरात पोहोचले असता मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले। आत तपासणी केली असता शीतला माता मंदिर आणि शिव मंदिरातील दोन्ही दानपेट्या फोडून त्यातील रोकड चोरी झाल्याचे उघड झाले। घटनेची माहिती मिळताच लकडगंज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि चोरीचा गुन्हा दाखल केला। सध्या पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दोन्ही संशयितांचा शोध घेत असून लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे। देवासमोर माफी मागून त्याच मंदिरात चोरी करण्याची ही घटना सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे। आता सीसीटीव्हीच्या आधारे आरोपी किती लवकर पोलिसांच्या ताब्यात येतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे।